आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा शुक्रवारी सायंकाळी शिवाजी मंदिर इथं आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना माजी खासदार विनायक राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत केवळ टक्केवारीत अडकलेल्या आणि शिवछत्रपतींच्या नावावर बाजार मांडलेल्या गद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावं असं आवाहन केलं। पण काय ते शिवरायांचे विचार, आजचे लोक फक्त शिवरायांचा स्वार्थासाठी उपयोग करतात, पैसे खाण्यासाठी उपयोग करतात आणि शिवरायांच्या नावावर बाजार मांडणाऱ्या ह्या गद्दारांना गाडण्याचं काम उद्धवजींच्या नेतृत्वाखालचे आपण शिवसैनिक करणार आहोत आणि तो निर्धार मेळावा हा ज्या सभागृहामध्ये होतोय हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक भाग्यदायी तेवढं आव्हानात्मक सुद्धा आहे। प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी ज्या रस्त्याला गेली 10 वर्ष डांबर मिळालं नाही तो रस्ता गद्दार सेनेच्या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री येणार म्हणून रातोरात करण्यात आला आणि कोल्हापूरकरांना समजेना सूर्य नेमका कुठून उगवलाय अशा शब्दात लोणार वसाहतीत करण्यात आलेल्या रस्त्यावरून त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला। परवा इथं एक गटप्रमुखांचा मेळावा झाला आणि गमतीची गोष्ट अशी मार्केट यार्ड परिसरातल्या ज्या रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य होतं आणि ज्या रस्त्यावर गेली 20 वर्ष कधी डांबर पडलं नव्हतं त्या रस्त्यावर उपमुख्यमंत्री येणार म्हणून पहिल्यांदा डांबर पडलं आणि कोल्हापूरकरांना कळेना सूर्य पूर्वेला उगवलाय का पश्चिमेला उगवलाय। आमदार सुनील प्रभू यांनी बोलताना कोल्हापुरातील ॲनाकोंडा प्रवृत्तीच्या गद्दार राजकारण्यांना हद्दपार करण्याचं आवाहन केलं। संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनीही मनोगत व्यक्त केली। मेळाव्याला सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, अवधूत साळुंखे, मंजित माने, नवेज मुल्ला, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।